रेश्मा काकडे. काल रात्री तुमच्या इथं चोरी झाल्याची माहिती होती. 12:30 वाजता बंटी वामन आहे त्यांच्या इथं चोरी झालेली. पोलिसांची गाडी आली होती पण ते 15 मिनिटं गारका मारून लगेच गेली. आणि त्याच्यानंतर 3, 3:15, 3:30, 4 वाजता शेजारचा आत्माराम काकडे त्यांचं घर फुटलं. नंतर आमचं तुमचं म्हणजे पोलिसांनी फक्त येऊन गारका मारून गेले. तर ते कुठेतरी थांबले असते तर कुठेतरी तर हे झालं नसतं कदाचित. मला असं तुमच्या आतमध्ये कसे आले चोर नेमकी घरात? सेफ्टी डोअर आहे तो पण तोडला त्यांनी. मेन दरवाजा तोडला आणि मग आतमध्ये आल्यावर एका बेडरूमला कडी लावली आणि दुसऱ्या बेडरूममध्ये हे. मग काय काय चोरी झाली तुमच्याकडे? सासूबाईंचं 2 तोळ्याचं मंगळसूत्र गेलं, कॅश 10,000 रुपये, बस पॅकेट. मग तुम्ही पोलीस या ठिकाणी आले होते का? पंचनामा झालाय का? पोलिसांना कोणी असं हे केलं नव्हतं की रात्री पण त्यांनी काय असं त्याच्यावरती अशी जबाबदारी घेतली नाही. रात्री इथं नव्हते आले. मी सकाळी पोलीस स्टेशनला गेले आणि कंप्लेंट केली म्हणून ते झाले. माझं झालं, उद्या दुसऱ्याकडं नको कोणाला त्रास हो. आज आम्ही गरिबीतून दिवस काढतोय. काय हाय पोरांना सांभाळायचं का हे बघायचं? लवकरात लवकर त्यांना शोधून काढा, कारण की ते आपल्या कष्टाचे. आम्हाला काय सिच्युएशन होती आता त्यावेळेस कळते की आम्ही काय करून ते कमवलेलं असणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर भेटावं एवढीच विनंती. तेच ना, बारीक बारीक पोरांना घरात घेऊन बसायचं. का शेतकरी आपल्याला अर्ध्या रात्रीला बाहेर जावंच लागते. काय काय सांभाळणार आपण? मावशी तुमचं काय नाव? शोभा मथू वामन. आता हा कुठला एरिया आहे? कुठं राहताय तुम्ही? तोतरबेट मध्ये. आता रात्री ताईने सांगितलं तुम्ही पाहिलं का त्या माणसाला? नाही पाहिलं. साधारणतः किती तुमच्या घरातलं सोनं गेले? आमच्या घरातलं सोनं जवळजवळ तिचंच जास्त गेलेलं आहे. आणि बारीक बाळ आहे ना, ते आलेले डाग सगळे गेलेले आहे तिचे बाळाचे. आणि कॅश वगैरे काय? कॅश बहिणीची गेली, घरातली नाही. तुमची कॅश गेली? किती कॅश होती साधारण? ती 14,000 होती टोटल. आता काय 14,000 म्हणजे 2 बॅग माझ्या होत्या आणि त्या इथे ठेवलेल्या होत्या. मी इथं झोपली होती. ते तिकडून आले आणि इकडून गेले असेल, कारण इथे जागाच नव्हती जायला त्यांना. आणि माझ्या 2 बॅग होत्या आणि तिसरी बॅग देवीच्या सामानाची होती, ओटी भरायची. ती बॅग तशीच आहे. आणि दुसऱ्या 2 बॅग त्यांनी पूर्ण बाहेर अस्तव्यस्त करून टाकलेल्या होत्या. आणि बॅग मध्ये जे पैसे होते ते मात्र सगळे घेतले. आणि माझं बँकेचे कार्ड, नंतर मेडिकलचं कार्ड वगैरे बरेच काही डॉक्युमेंट्स होते. ते डॉक्युमेंट्स त्यांनी इथे टाकले. अच्छा, तुमच्या गळ्यातल्या सोन्याला नाही हात लावला? ती जागी झाल्यामुळं ते काही करता नाही आलं. आणि ती माझ्याकडे आली, मी डायरेक्ट मला ती म्हटली ना का मला मी असं झालं, चोर शिरलेत घरात आणि माझ्या गळ्यातलं ओढलं. म्हणलं बघितलं तर तिच्या गळ्यात नव्हतं. मग मी उठले आतमध्ये गेले तर बघितलं तर दरवाजा उघडा होता पाठीमागचा. म्हटलं नक्की काय. आणि मग गायने बंटीला आवाज दिला, मोठमोठ्याने आरडत होते. तर शिव्या पण दिल्या मी. म्हटलं कोण येऊन गेले भाडकाव काय माहिती घरात. बंटी उठ. मग काय तो उठून दरवाजाला कडी लावल्यामुळं काय त्याला बाहेर येता येईना. त्यांनी दरवाजा तोडून बाहेर, म्हणजे कडी तोडून बाहेर आला. आणि ते पण तिकडे त्या दुसऱ्या रूम मध्ये झोपलेले होते, पण त्यांच्या पण दरवाजाला ते बाहेर. त्याच्यामुळे यांचा एवढा आवाज सगळा होत असताना सुद्धा ते काहीच करू शकत नव्हते. तुम्हाला काय वाटतं, पाळत ठेवून झालंय का कसं? आता पाळत ठेवून असं कसं, शंका कोणावर घ्यायची तर कोणावर घ्यायची असं आहे ना. रस्ता आहे, आता रोडला घर आहे आपलं, कोणी येतं जातं कोणावरच नाव घेणार. पैसे
टाळा होता तो तोडला इथून हात घालून. आणि मग सोनाली रोहन हांडे. काल इथं तुमच्या घरी चोरी झाली, तर तुम्हाला जाग आली होती झोपेत काहीतरी, नेमकं काय घडलं काय सांगू शकाल का? ऍक्च्युली मी इथं सोफ्यावर झोपलेली होती. जेव्हा माझ्या म्हणजे गळ्यातलं हे झालं ना, मला असं जाणवलं ओढताना, तुमच्या गळ्यातलं कापलं? हा, कापताना आवाज आला नॉर्मली. त्यावेळेस मी झोपेत होती, पण ज्यावेळेस त्यांनी ओढलं त्यावेळेस मला कळलं का माझ्या गळ्यातलं कोणतरी ओढतंय. मग मी असं गळ्याला हात लावला. गळ्याला हात लावल्यानंतर माझ्या गळ्यातलं गेलेलं होतं म्हणून मी ब्लँकेट वर करून पाठीमागं पाहिलं इकडं, तर एक माणूस मला समोर दिसला. तो समोर दिसला, त्याने पाठीमागं बघितलं माझ्याकडं. मी परत खाली झोपली. नंतर तो आमच्या किचन मध्ये गेला आणि मी उठलेली होती मम्मीकडे जायला, म्हणजे माझी मम्मी ते खाली झोपली होती ना, त्यांच्याकडे पाहिलं मी जायला उठली तर तो चोर आला. म्हणजे त्यांनी मला असं चाकू दाखवलं, नॉर्मली तोंड दाखवलं आणि तो निघून गेला. त्याच्यावर नंतर मी मम्मीकडे गेली. मी तिथं मम्मीकडे गेली आणि मम्मीला म्हटली, मम्मी माझं गळ्यातलं गेलेलं आहे, चोर घरात आहेत. मग मम्मी ते उठली. मग त्यांनी आरडाओरडा केला. तर मी भावाच्या रूमकडे त्याला फोन केला. मग मी ते भावाच्या रूमकडे जात होती, तर तिथं बघितलं तर बाहेरून कडी लावलेली होती. भावाने ती खोलली लात वगैरे मारून, तर तोवर ते गेलेले होते मागच्या दरवाजाने. तुमचं किती तोळे सोनं गेलं? ऍक्च्युली माझ्या अंगावर 1.5 तोळे होतं आणि माझं बाकीचं ऑदर होतं ना, ते पण मम्मीकडे ठेवलेलं होतं. ते पण एक अंगठी होती, जेंट्स अंगठी, ती, माझं कानातलं नथ आणि ऑदर माझ्या म्हणजे भावाच्या मुलीचं ते आलेले ते डाग, आणि प्लस माझी मावशी मुंबईवरनं आलेली होती. तिच्या बॅगेत 13,000 रुपये होते. ती बॅग सहित त्यांनी घेऊन गेले. बॅगच नेली आणि बाहेर खोलून सगळं इथं कागदपत्र वगैरे सगळे डॉक्युमेंट इथंच टाकले, पण जे डाक पैसे वगैरे जे काय होतं ते सगळे घेऊन गेलेले. साधारण किती वाजता झाली घटना? ही 12:30 वाजता, 12:30 ते 1:45 मग तुम्ही पोलिसांना बोलवलं होतं का? पोलिसांना बोलवलं होतं पोलिसांना. त्यांनी काय सांगितलं? आले, त्यांनी चेक केलं सर्व. ते म्हणजे सकाळी या कंप्लेंट द्या, पाहू आपण. तुम्ही दिली तक्रार? नाही, जायचं. पंचनामा झालाय का नाही? हो, त्यांनी फोटो वगैरे काढून नेलेले सगळे. तुम्हाला काय साधारण अंदाज आहे बंटू, हा काय पाळत ठेवून झालेला प्रकार आहे किंवा कसं काय? ऍक्च्युली फर्स्ट टाइम आम्हाला वाटलं होतं पाळत ठेवलेलं आहे, पण त्याच वेळी 1-2 तासाच्या अंतरावर पुढं पण समोर चोरी झाली. त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे, नक्की पाळत ठेवून केलेलं आहे काय सराईत चोरी. ह्याच्यामुळे आमचं कन्फ्युजन नक्की काय प्रकार आहे. आणि ते सापडले पण नाही. सीसीटीव्ही जे किशोर काकडे त्यांच्या तिथं आहे, तिथं ते बरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खालून वाकून जातात ते, म्हणजे समोर, म्हणजे ते पाळत ठेवलेले. त्यांना कसं कळलं का इथे कॅमेरा वगैरे? त्याच्यामुळे ते माहितीवाल्याचे असं कोणी सगळं माहिती करून गेलेली आहेत आधी रेखी केलेली त्यांनी. रात्री 12:30 वाजता हा चोरीची घटना घडली. तसं तर आम्ही ज्या लहानपणापासून चोऱ्या ऐकतोय आणि पाहतोय, ती पहाटेच्या वेळी चोरी होते.
साधारणतः 3 ते 5 किंवा 2 ते 5 या वेळामध्ये. परंतु ही जी घटना आहे ही अत्यंत दुःखदायक आहे आणि वेदनादायक आहे की रात्रीच्या 12-12:30 वाजता चोर गाडीने न येता पायी येतात, आपल्या इथं जवळपास चोरी करतात आणि पोलीस या घटनास्थळी उपस्थित असून सुद्धा त्याच 500 फुटावरती 1000 फुटावरती दुसरी चोरी होते. याचाच अर्थ थोडीशी तो जो पोलीस कर्मचारी आला होता त्याची समय सूचकता कमी पडली किंवा प्रसंगावधान कमी पडलं. आम्ही आता त्यांचे वरिष्ठ पोलीस इथं आले होते, पवार साहेब, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की तो जो कर्मचारी आला होता आंबले म्हणून की त्याने इथं कोणाशी आमच्याशी पोलीस स्टेशनला किंवा ठाणे अंमलदारांना रात्रीची सूचना केली नाही. खरं तर ही प्रशासनाची पोलीस प्रशासन आहे त्याची गंभीर चूक आहे. पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला गंभीर घटना ही समजून त्या कर्मचाऱ्याला वेळेवर सूचित केलं पाहिजे. त्याला जे काय असेल योग्य शासन केलं पाहिजे. कारण का आत्ताच मंगेश अण्णांनी सांगितलं की आमच्यासाठी समाधानाची ही बाब आहे की कोणालाही जीवितहानी झाली नाही किंवा कोणावरती बाकीच्या प्रसंगावधान किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या नाहीत. पण पिंपवंडीसारख्या मोठ्या गावात एवढा तरुण वर्ग आणि एवढी एवढ्या सगळ्या गोष्टी असताना एवढे 50 तरुण तिथं जमले होते आणि ते चोर पकडणे काल रात्री सहज शक्य होते. पण फक्त त्यांच्या फक्त एकच गोष्टीमुळे की उद्या पाहू या टाळण्यामुळे आज ही घटना आपल्याला बघायला मिळालेली आहे. अण्णांनी आता सांगितल्याप्रमाणे अशी घटना परत घडू नये त्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवण्याची जास्त गरज आहे. संध्याकाळी ज्या आमच्याकडं रात्रीच्या गाड्या फिरायच्या त्या गाड्या फिरणंही गरजेचं आहे. त्याचबरोबर ही जी चोरी झालेली आहे तर ह्या चोरीचा लवकरात लवकर तपास लागावा असे आमचे ग्रामस्थ पिंपळवंडी सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत पिंपळवंडीच्या तर्फे पोलीस प्रशासनाला आणि या जिल्ह्यातले गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे. कारण का आजच्या काळात तुम्ही गेले 8 दिवसात बघताय की परवा दिवशी आपल्याकडे नारायणगावच्या ठिकाणी दरंदळ यांच्या घरासमोर 3 बिबटे दिसले. त्याच्या अगोदर 2 दिवस बोरीला हल्ला झाला, उमरजला हल्ला झाला त्या शिंदे या लहान बालकावरती. त्याच्या अगोदर काही दिवसापूर्वी आळ्याला घटना झाली होती लहान मुलाची. म्हणजे आधीच आम्ही संध्याकाळच्या वेळेस लाईट नसते दिवसभर, आमचा शेतकरी हा शेतात राबत असतो, शेतीला पाणी देत असतो. रात्री 10-20 नंतर लाईट येते, ती शेतीत कुठेतरी पाणी भरायचं असतं. तर बिबट्याची भीती, आता ही चोरांची भीती, शेतकऱ्यांनी आणि आम्ही सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं हा फार मोठा प्रश्न आमच्या भोवती आहे. त्याच्यामुळं तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांना किंवा सर्वच पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की या चोरीचा आणि या घटनेचा गांभीर्याने तपास करावा आणि यापुढे या घटना घडू नये याची काळजी घ्यावी. धन्यवाद. रात्री काहीतरी साधारण 12:30 वाजता बंटी वामन याच्या इथं प्रथमतः खरं तर चोर आले. म्हणजे लोकांच्या सांगण्यानं असं कळतं की 2 जण होते आणि त्या घरामध्ये जाऊन त्यांनी सोन्याचे दागिने, बॅग, काही कॅश असे तिथून त्यांनी खरं तर चोरी केली. परंतु हे करत असताना ते जिथं दागिने ठेवले तिथं बरोबर कसे काय गेले हा थोडा संशयाचा प्रश्न आहे. परंतु हे सर्व होत असताना कुटुंबातल्या ज्या महिला होत्या आणि जे पुरुष ज्या खोलीमध्ये झोपले होते तिथं त्यांनी कडी लावली. त्यामुळं नुसत्या महिला असल्यामुळं ते काही प्रतिकार करू शकले नाहीत आणि त्या घरातून चोरी केल्यानंतर शेजारी आपल्या मंडलिक सरांचं बाजिंद हॉटेल आहे ते साधारण 11 वाजता बंद झालं. परंतु आवराआवरी आणि कामगारांचं जेवण हे सर्व तिथं खरं तर चालू होतं आणि अतिशय जवळच आहे ते हॉटेल आणि कामगार पण तिथं होते, मालक आमचे पप्पू शेट होते. परंतु झालं काय की त्यांना तिथपर्यंत सुद्धा आवाज गेला नाही कारण यांनी नंतर चाकू काढल्यामुळं घरातल्या लेडीज होत्या सर्व त्या जरा घाबरल्या आणि तिथून ते चोरी करून बाहेर आल्यावर ओरडाओरड चालू झाली आणि तिथं भरपूर मग मळ्यातली वगैरे लोक जमली. परंतु हे सारं झालं होत असताना पोलिसांना फोन केला गेला, ते तिथं घटनास्थळी आले. परंतु म्हणावं असं त्यांनी थोडं जरी प्रयत्न केला असता लोकांना बरोबर घेऊन, कारण असं कळतं की चोर हे पायी आले होते कारण गाडीचं काय कुठं असं ना असा अंदाज येत नाही. आणि जर ते थोडंसं जरी त्यांनी प्रयत्न केला असतं तर ते रात्री ते एखाद्या सापडू शकले असते. ती एक आमची खंत आहे की पोलिसांनी थोडंसं तिथं लक्ष द्यायला पाहिजे होतं. परंतु ते कमी संख्येत असल्यामुळं म्हणा किंवा त्यांना ते सुचलं नाही त्यावेळेस
आणि हे सर्व तिथं पोलीस असताना 1:30-2 वाजता आमच्या इथं मळ्यामध्ये म्हणजे आपला हा जो विभाग आहे तर इथं शेजारी किशोरदादांचं घर आहे, इथं आमच्या स्वर्गीय आमचे शांताराम दादांचं घर आहे संदीपचं. तर ह्या घरामध्ये त्यांनी दरवाजा बाहेरचं तोडून आतला तोडून, परंतु घरात फॅन चालू असतील उन्हाळा आहे म्हणून आणि आवाज त्यांना आला नाही, इथं घरात आले. इथं 2 तोळ्याचं मंगळसूत्र आणि कॅश 10-12 हजार रुपये असं इथून त्यांनी चोरलं. हे करून ते शेजारी परत गेले. शेजारी आमच्या आत्माराम दादांचं घर आहे तिथं गेले आणि तिथूनही 10,000 कॅश आणि 10 तोळे का 11 तोळे काहीतरी चांदी. परंतु हे सर्व होत असताना म्हणजे पोलीस इथून काहीतरी साधारणतः माझा अंदाज 500 किंवा 1000 फुटाच्या अंतरावर बंटीचं घर आहे, तिथं पोलीस उभे, सर्व लोक जमा आणि चोरी इथं चोरी करतात. तर प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला आमचं एवढं म्हणणं आहे की आपण थोडंसं गस्त वाढवावी. जी आपली पूर्वी गाडी येत होती सायरनची ती आता जरा बंद झाल्यामुळं आणि काय असतं वाघांच्या भीतीमुळं सगळे लोक लवकरच झोपतात मळ्यांमध्ये, कारण इथं बिबट्याचं सर्व वावर असतो. कारण परवाच्याच दिवशीची गोष्ट आहे, 5:30 वाजता ह्याच जी चोरी झाली या घराच्या शेजारी किशोरदादांच्या तिथं 5:30 वाजताच बिबट्या दिसला होता, घराच्या गेटला धडक देऊन गेला म्हणजे असं. तर त्या भीतीमुळं लोक लवकर झोपतात आणि मग चोर जर असे म्हणजे वाघांची भीतीमुळं आपण काळजी घ्यायची. आणि हे चोरांची पण जर आता चालू झालं तर पिंपवणीतल्या लोकांनी जगायचं कसं, खरं तर हा प्रश्न आहे. तेव्हा माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की तुम्ही तुमची जी पूर्वी सायरनची गाडी येत होती आता तिचं प्रमाण फार पिंपवणीत म्हणजे नाही सारखंच आहे, तर कमीत कमी ती गाडी आली तर एक थोडासा चोरांवर वचक राहील. तर पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी. आणि काल थोडासा नाही म्हटलं तरी त्या कर्मचाऱ्याचा म्हणजे पोलीस जे कर्मचारी आलते काय आमले काय त्यांचं नाव थोडंसं त्यांना ते सुचलं नाही. नाही तर त्यावेळेस जर त्यांनी, कारण तिथं 50-60-100 एक जण जमले होते, त्यात 5-50 तरुण मुलं होती, ते म्हणत पण होते साहेब आपण जाऊ लगेच इथं जवळपास बघू, कारण चोर आपल्याला इथं कुठं तरी, कारण त्यांच्याकडे गाडी नाही, गाडीचा आवाजही आला नव्हता म्हणजे चोर पायी असतील तर आपल्याला ते भेटतील. परंतु ते म्हणले नाही आपण उद्या बघू. आणि ते थोडेसे याच्यामुळं खरं तर ह्या दुसऱ्या 2 घरांना हा फटका बसला. एकच फक्त समाधान आहे की बाबा कुणालाही त्यांनी मारलं नाही, एक थोडंसं समाधानाची बाब आहे. परंतु भविष्यात सांगता येत नाही, जर घरात आरडाओरडा झाला लोकांनी थोडं हे केलं तर तोही म्हणजे प्रयत्न करतील, तेव्हा याची जबाबदारी पोलीस प्रशासन एवढीच विनंती करतो पोलीस प्रशासनाला. आणि थोडंसं पिंपवडीवर त्यांनी लक्ष ठेवावे अशी विनंती करून थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.